नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माननीय शरदजी पवार यांच्या कुंडलीवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मित्रमैत्रिणींनो, विधानसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर आपण इथे ही कुंडली पाहत आहोत। शरदजी पवार यांच्या कुंडलीत वृश्चिक लग्न, मेष रास असून भरणी नक्षत्राचे चौथे चरण आहे। राजकारणाचा महत्त्वाचा ग्रह राहू हा लाभस्थानी नेपच्यून सह लाभेश बुधाच्या कन्या राशीत विराजमान आहे। लाभेश बुध हा लग्नी कर्मेश रवीच्या युतीत व्ययश मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे। हा कर्मेश रवी लाभेश बुधाच्या नक्षत्रातही आहे, ज्यामुळे शरदजी पवार हे उत्तम राजकारणी आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांना राजकारणात यशही प्राप्त होते। लाभस्थानी असलेला नेपच्यून हा बऱ्याच वेळा त्यांच्या स्वभावामध्ये गूढता, लपवाछपवी दाखवतो, ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल कधी काहीच अंदाज येत नाही। मित्रमैत्रिणींनो, विरोधकांच्या स्थानावर याची दृष्टी आहे। सध्या शरदजी पवार यांना बुध महादशेत शुक्र अंतर्दशा चालू आहे, जी डिसेंबर 2025 ला संपेल। यामुळे आत्ताचा काळ हा विरोधकांवर मात करून यश मिळवण्याचा आहे। त्यामुळे शरदजी पवार साहेब यांच्यासाठी हा अनुकूल काळ आहे। या काळात त्यांना पक्ष आणि चिन्ह या बाबतीतही न्याय नक्की मिळेल आणि त्यामुळे ते बिनधास्त राहतील। एक एक करून त्यांचे आमदारही लवकरच परत येतील आणि एक दिवस पुन्हा त्यांना त्यांचा पक्ष मिळवण्यात यश प्राप्त होईल। सोडून गेलेल्या बऱ्याच लोकांना साहेब स्वीकारतील, काही लोकांना नक्कीच धडा शिकवतील। कुंडलीतील चाणक्य योग चाणक्य नीतीने गेलेले परत मिळवण्यात यश मिळवेल। लाभातील राहू युतीतील नेपच्यून जो बुधाच्या राशीत लाभात आहे, हा योग त्यांना राजकारणातील डावपेच, षडयंत्र यांच्याबद्दल विचार करायला लावतो। युक्ती चातुर्याने राजकारणात त्यांना यश प्राप्त होते आणि हा बुध बऱ्याच वेळा मौन बाळगून राहतो। भाग्येश चंद्र हा पंचमेश गुरु आणि पराक्रमेश शनी यांच्यासह षष्ठ स्थानात म्हणजे स्पर्धेच्या स्थानात वक्री आहे। त्यामुळे बऱ्याच वेळा स्पर्धात्मक यश यांना प्राप्त होते आणि विरोधकांचा त्रास त्यांना सहनही करावा लागतो, पण पुन्हा ते विरोधकांवर यश प्राप्त करण्यात सफल ठरतात। मित्रमैत्रिणींनो, वक्री गुरु असल्यामुळे ते कर्मालाच महत्त्व देतात, आध्यात्मिकतेच्या मागे राहत नाही। इथे कर्मेश युती लग्नी हा धर्म कर्माधिप योग कर्माला महत्त्व देणारा आहे आणि कर्मानेच ते पुढेही आले आहेत। मित्रमैत्रिणींनो, शरदजी पवार यांच्या गोचर कुंडलीचा विचार केल्यास गुरु हा वृषभेचा सप्तम स्थानावरून गोचर करीत आहे व लग्नी लाभस्थानी व पराक्रमावर दृष्टी टाकत आहे। गोचरीचा रवी जो सत्ता स्थापन करणारा ग्रह आहे, तो मूळ कुंडलीतील लग्नस्थानावरून गोचर करत आहे। लग्नस्थान हे स्वतःचे स्थान आहे आणि जिथे व्ययात लग्नेश मंगळ व व्ययेश शुक्र ही मूळ कुंडलीत युती करत आहे। राहूचे गोचर मीनेतून होत असल्याने मूळ कुंडलीतील मूळ राहूवरूनच हा गोचर राहू गोचर करत आहे आणि लाभस्थानावर दृष्टी देत आहे। यावरून आपल्याला कळेलच की सध्याचे गोचरही त्यांच्या बाजूने नक्की आहे आणि ही एक प्रबळ ग्रह स्थिती आहे, जी रवी आणि राहू या दोन्हीच्या बाबतीत अनुकूल आहे, जी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्वाची आहे। मित्रमैत्रिणींनो, महादशा गोचर यांचा विचार केल्यास कर्क रास आणि मूळ कुंडलीतील वृश्चिक लग्न म्हणजेच लग्न आणि भाग्यस्थान इथे प्रबळ झाले आहे। गोचर हर्षल गुरु यांचा मंगळ आणि चंद्र युतीशी लाभयोग होत आहे। गोचर गुरुची लग्नी दृष्टी, लाभस्थानावर दृष्टी, अधिकार वर्चस्व देणाऱ्या प्लुटोवर 9वी दृष्टी आहे, ज्यामुळे इथे गुरुबळ चांगले दिसत आहे। मूळ कुंडलीत जी रवी आणि बुध युती आहे, ती यावेळी बुध रवीची युती लग्नी होत आहे। त्यामुळे लग्नस्थानी ते प्रबळ झाले आहे आणि विरोधकांवर मात करून यश मिळवण्यासाठी स्थापनेसाठी नक्कीच दावा करणारी ही ग्रहस्थिती आहे। आणि मूळ कुंडलीतील व्ययेश शुक्र हा गोचर कुंडलीत धनस्थानात गोचर करत आहे, जे परिस्थिती नक्कीच बदललेली दाखवते। म्हणजेच व्ययेश धनात हा जे गेले आहे, जे व्यय झाले आहे, ते नक्कीच मिळवून देणारी स्थिती निर्माण करून देणारा आहे।
व्यय शुक्रधनात हा परत सर्व काही मिळवून देणारा योग दाखवत आहे. मित्रमैत्रिणींनो, गोचरीचा राहू लाभस्थानावर पंचमातून दृष्टी टाकतो. गोचर शनी हा चतुर्थातून गोचर करत आहे. गोचरीने चंद्र आणि नीच मंगळाचे भाग्यातून गोचर होत आहे. गोचरीचा चंद्र आणि गोचर मंगळ यांचा गोचर बुध आणि गोचर रवीशी नवपंचम योग होत आहे. व्यय शुक्राचे धनात गुरुच्या राशीत येणे म्हणजेच व्यय झालेले परत मिळणे हे आहे. आणि सर्वात महत्वाची ग्रहस्थिती जी प्रबळ झाली आहे ती म्हणजे केंद्र आणि त्रिकोण हे शरदजी पवार यांच्या कुंडलीत प्रबळ स्थितीत आहे, जे आपल्याला गोचर कुंडली दाखवत आहे. नवीन ज्योतिष अभ्यासकांना नक्कीच याचा फायदा होईल. मित्रमैत्रिणींनो, शरदजी पवार यांना सावधानता काळ आहे तो म्हणजे जानेवारी 2026 ते नोव्हेंबर 2026 या काळात आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात त्यांनी एकतर स्वतःकडेच लक्ष द्यावे किंवा राजकारणात बाहेरून लक्ष द्यावे. कुणावर तरी जबाबदारी सोपवावी. यापुढेही पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, ज्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच कळेल की कोण मुख्यमंत्री बनेल. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.